महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। हैदराबादचे कलेक्टर, नांदेड जिल्ह्यातील पहिले बौद्ध IAS, नांदेडचे भूमिपुत्र कालीचरण खरतडे यांची श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे भेट आणि त्यांच्या हस्ते श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव नांदुसा तालुका जिल्हा नांदेड येथील गाडी पार्किंग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। आज या श्रामनेर प्रशिक्षण केंद्राला शुभेच्छा देऊन प्रशंसाही केली। आपल्या समाजाला श्रामनेर प्रशिक्षण केंद्राची अत्यंत गरज आहे असेही कालीचरण खरतडे यांनी सांगितले। श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचे सर्वेसर्वा भदंत पय्याबुधी थेरो यांना वंदन करून शुभेच्छा दिल्या। त्यांच्या सोबत दीपक कदम, आंबेडकर मिशन नांदेड, उपप्राचार्य साहेबराव इंगोले, प्राध्यापक SH हिंगोले, प्राध्यापक मधुकर जोंधळे, सिद्धार्थ इंगोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आज आदरणीय भंतेजी पय्याबुधी प्रमुख प्रशिक्षण शिबिर, श्रामनेर प्रशिक्षण शिबिर नांदुसा आणि खुरगाव नांदेड जिल्हा आणि माननीय दीपक कदम सर प्रमुख आंबेडकरवादी मिशन सिडको नांदेड आणि माझे कुटुंबीय, आमची आई, ताई आणि आमचे बंधू आणि इतर सन्माननीय उपासक उपासिका, आज अत्यंत आनंद होतो की या प्रशिक्षण शिबिराला भेट देण्याचा योग आला। माझ्या वडिलांचं निधन झालं 15 डिसेंबरला, तर त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक वृक्षारोपण करण्याचा एक कार्यक्रम इथे आदरणीय भंतेजी आणि दीपक कदम यांच्या अनुषंगाने या ठिकाणी आयोजित केला होता आणि त्यानिमित्ताने या स्थळाला भेट दिली आणि इथलं वातावरण बघितलं आणि आढावा घेतला की कशा पद्धतीने इथे काम सुरू आहे। तर हे अत्यंत एक चांगला उपक्रम आहे, याच्यात काही डाऊट नाही, कारण आज आपल्या समाजाला प्रशिक्षण शिबिर, प्रशिक्षण केंद्र जे आहेत श्रामनेर विशेषतः यांची अत्यंत आवश्यकता आहे आणि इथे भंतेजी अत्यंत कमी सुविधांच्या सह इथे ते कार्यक्रम इथे दर महिन्यामध्ये आयोजित करत असतात 19 तारखेला आणि दीपक कदम सर आणि बाकीचे जे आपल्या समाजातले काही वरिष्ठ मंडळी आहेत किंवा आदरणीय मंडळी आहेत त्यांचं यांना सहकार्य लाभतं आणि इथलं पूर्ण वातावरण पाहून मलाही वाटलं की इथे आपण आपलं योगदान दिलं पाहिजे आणि पहिल्यांदा या प्रशिक्षण शिबिराशी जोडताना मला अत्यंत आनंद होतो आणि मी आशा व्यक्त करतो की यांचा जो संकल्प आहे की इथे एक मोठं अतिशय छान चांगलं प्रशिक्षण केंद्र उभारलं जावं, ते लवकरात लवकर या ठिकाणी ते कार्यरूपात येऊ, फळास येऊ अशी त्यांना मी सदिच्छा व्यक्त करतो आणि मला या निमित्ताने या ठिकाणी त्यांनी पाचारण केलं, मला इथे बोलवलं, त्यानिमित्ताने मी त्यांचे आभार व्यक्त करतो। जय भीम, नमो बुद्धाय। आज नांदगाव खुरगाव या ठिकाणी श्रामनेर प्रशिक्षण केंद्रला आदरणीय भंतेजींच्या उपस्थितीमध्ये आणि कालीचरण खरतडेजी IAS तेलंगणा कॅडर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुदामबाबा खरतडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी प्राचार्य इंगोले सर, प्राध्यापक इंगोले सर, खरतडे आई आणि ताई कुटुंबीय यांच्या उपस्थितीमध्ये आज वृक्षारोपण करण्यात आलं। नांदेड नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये अशा पद्धतीनं श्रामनेर प्रशिक्षण केंद्र उभारण्याची ही पहिल्यांदाच म्हणजे ही अशा पद्धतीनं उभारणी होत आहे, ज्यामध्ये उपासकांना, तरुणांना, विद्यार्थ्यांना धम्म आचरण करण्यासाठीचं 10 दिवसाचं सखोल प्रशिक्षण या ठिकाणी आदरणीय भंतेजी पय्याबुधीजी यांच्या नेतृत्वाखाली दिलं जातं। कारण धम्म अनुसरताना, अनुकरण करताना आणि जीवनामध्ये तो अंमलात आणताना प्रशिक्षणाची अत्यंतिक नितांत आवश्यकता आहे आणि ही बाब लक्षात घेताना हे प्रशिक्षण केंद्र धम्म कार्याला गतिमान करण्यासाठी अत्यंतिक उपयुक्त असं केंद्र या ठिकाणी उभं टाकत आहे आणि सोबतच उभारणीसोबतच प्रशिक्षणाचं कामसुद्धा सुरू आहे। या ठिकाणी म्हणजे 11 फूट संगमरवराची तथागत बुद्धाची भव्य जी प्रतिमा असेल, मूर्ती असेल, तर त्याचंसुद्धा निर्माण झालेलं आहे आणि त्याचंसुद्धा अनावरण आणि बाकी त्याचं काम होईल। लवकरच विहाराचं कामालासुद्धा म्हणजे सुरुवात होणार आहे। तर मला वाटतं की धम्म बांधवांनी, विद्यार्थी तरुणांनी विशेषतः या श्रामनेर प्रशिक्षण केंद्रामध्ये येऊन 10 दिवसाचं प्रशिक्षण घ्यावं आणि धम्म हा जीवनामध्ये अनुसरण्यासाठी, अनुकरण करण्यासाठी
निश्चितच या प्रशिक्षणाचा त्यांना लाभ होणार आहे. आदरणीय भंतेजी, उपासक दीपक कदम सर, माझा मुलगा IAS कालीचरण खरतडे, माझी मुलगी आणि मी स्वतः. भंतेजींनी इथं आम्हाला बोलवून उपकृत केलं, याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते. इतर सर्व माझे उपासक बंधू भगिनी ह्यांनासुद्धा आमच्याबरोबर त्यांनी वृक्षारोपण केलं, ह्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानते. जय भीम, नमो बुद्धाय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.